सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी एक दिवस गाडी घरी थांबवून निघलो. आपण गाडी भरायसाठी घेतलं आपल्या बाबाचं दर्शन. बाबाचं दर्शन घेऊन केली आपला प्रवासाला सुरुवात. आलो बडा बारशे टाकडींनी. अरे बारशे टाकडीचा दरारा म्हणजे लय डेंजर राहते रे भाई. ऑटोवाले म्हणजे काही वांधाच नाही ऑटोवाल्याचा. आलो डायरेक्ट आपण भाऊ मंगरुळपीरमध्ये थांबलो. इकडे तिकडे कुठंच नाही मी, कारण की मंगरुळपीरचा आता बाजारला टाईम लागते. आलो डायरेक्ट आपण मानवरात नाही डिझेल गिझेल घेतलं आणि मला जायचं होतं मेडिकलमध्ये. स्ट्रप्सलच्या गोळ्या घ्यायला आलो. मेडिकलमध्ये स्ट्रप्सलच्या गोळ्या घेतल्या, कारण की मग आवाजच बसते रे बा एका की काहून. तर ब्लॉग एडिट करायला बिला तकलीफ होते. आलो समोर माहिले लेकरू भरी एवढं पाणी गिनी पास करून आलो डायरेक्ट आपण आर्नीत नाही. बा आर्नीत नाही जास्त आपल्याला अंदर जायचं काम नाही. पुलावरून मारला राईट. आलो डायरेक्ट धनवड्यावर थांबायचं काही काम नाही. तिथून आलो डायरेक्ट आपण पिंपळगावमध्ये. आपले 2 मॅकॅनिकल थांबले होते म्हणून मी कुठंच नाही थांबलो. मॅकॅनिकल घेऊन जात होतं आपल्याला डायरेक्ट आपल्या ऑफिसवर. तर आलो समोर रे बा बेल्यासमोर. पहा एवढी लाईन लागेल 2 किलोमीटर लोक. ही गाडी फसवली होती रे बा म्हणतात. खाली गाडी घेतली भाऊ कशी तरी काढून तिथून. म्हणलं कसं आहे खाली गाडी थांबायला नाही पुढे. आलो रे बा डायरेक्ट आपण ऑफिसवर आलो. आपल्या मॅकॅनिकलला दिलो सोडून तिथं आणि निघलो आपण अंबुजाच्या दिशेनं. आता अंबुजा पार्किंगला आलो. माझा डिओ लागलेला होता. या सर पण डिओ लावून ठेवला होता. तिथे जाऊन त्याला विचारलं तर म्हणे भाऊ सध्या नाही, तुमची गाडी सोडून सकाळी 10च्या नंतर. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम जय महाराष्ट्र.